शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजी पसरल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांची मागील आठवड्यात शुक्रवारी विधिमंडळामध्ये एक महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीमध्ये माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांबाबत आमदारांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना थेट प्रश्न विचारले। पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार की एनडीएचा घटक पक्ष होणार याबाबत आमदारांनी स्पष्टता मागितली। यावेळी काही आमदारांनी जर काँग्रेससोबत जायचं असेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल अशी ठाम भूमिका मांडलेली आहे। बैठकीमध्ये आमदार रोहित पवार यांनी भाजपसोबत जाण्यास तीव्र विरोध दर्शवलेला आहे आणि या बैठकीमधून ते बाहेर गेले। या बैठकीनंतर बुधवारी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये विधान भवनात झालेल्या बैठकीला रोहित पवार यांनी दांडी मारली होती। त्यामुळे पक्षांतर्गत नाराजीचा सूर आता दिसून येतोय अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत आहेत। सीमा, सध्या एनडीए मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जाण्याच्या चर्चांवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये अंतर्गत नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। या आधीची बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये तसाच सूर पाहायला मिळालाय का? अधिकची अपडेट आहे? नक्कीच सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासंदर्भात अनेक वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या समोर येताना पाहायला मिळत आहे। एकतर शरदचंद्र पवार पक्ष एनडीएला थेट सरकारमध्ये सामील होऊन पाठिंबा देणार किंवा मग बाहेरून पाठिंबा देणार अशी चर्चा वरिष्ठ पातळीवरती सुरू असताना आमदारांसोबतची एक बैठक शुक्रवारी पार पडलेली होती आणि त्या बैठकीमध्ये आमदारांनी वरिष्ठ नेत्यांना आपल्या पक्षाच्या विचारलेलं होतं की नक्की पक्षाची भूमिका काय आहे। जर आपण काँग्रेससोबत जाण्याचा जर निर्णय घेतला तर आमची भूमिका ही वेगळी असेल असं शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली होती। आणि त्या बैठकीमध्ये रोहित पवार यांनी भाजपसोबत जाण्यास तीव्र निषेध जो आहे तो व्यक्त केला होता। त्या बैठकीमधून ते निघून गेले होते। त्या शुक्रवारी झालेल्या बैठकीतून ज्या पद्धतीने रोहित पवार निघून गेले त्याचे पडसाद आता आपल्याला पाहायला मिळत आहे। पक्षांतर्गत नाराजीचा सूर जो आहे तो कुठेतरी दिसून येतोय। काल शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये विधान भवनामध्ये बैठक पार पडली। त्या बैठकीत सगळे आमदार जे आहेत ते उपस्थित होते। मात्र या महत्त्वाच्या बैठकीला रोहित पवार जे आहेत ते कुठेतरी आपल्याला पाहायला मिळाले नाही। त्यांनी बैठकीतून दांडी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। काल त्यांची अनुपस्थिती बरंच काही सांगून गेली। त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की जर पक्षाने भाजपसोबत जाण्याचा जर निर्णय घेतला तर माझी भूमिका ही वेगळी असेल। टू द पॉइंट मध्ये त्यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली होती की जेव्हा पक्ष भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेईल तेव्हा माझा निर्णय जो आहे तो पूर्णतः वेगळा असेल। शुक्रवारी सुद्धा पक्षाच्या बैठकीमध्ये त्यांनी आपली हीच भूमिका मांडली आणि बैठकीतून निघून गेले। काल देखील सध्या परिस्थितीवरती जेव्हा शरद पवार यांनी आमदारांसोबतची चर्चा सुरू केली, बैठक पार पडली विधान भवनामध्ये, त्या बैठकीमध्ये अतिमहत्वाच्या बैठकीमध्ये रोहित पवार जे आहेत ते कुठेतरी आपल्याला दिसून आले नाही आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये अनेक तर्कवितर्क जे आहेत ते दिसून येतात। त्यामुळे पक्षांतर्गत सध्या दोन मतप्रवाह दिसून येत आहे। एका गटाचं म्हणणं आहे की भाजपसोबत जायला पाहिजे, एनडीएला पाठिंबा दिला पाहिजे, तर दुसरे जे महत्त्वाचे नेते आहेत रोहित पवार यांच्यासारखे ते मात्र भाजपसोबत जाण्यास तीव्र निषेध जो आहे तो व्यक्त करताना पाहायला मिळत आहे, विरोध करताना दिसत आहे। त्यामुळे कशा पद्धतीनं आता या दोन मतप्रवाहामध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच सीमा, तर पुढे नेमकी आता काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।